नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्र विशेष अगदी झटपट बनवून तयार होणारा राजगिऱ्याचा शिरा कसा तयार करायचा ते पाहणार आहोत. राजगिऱ्याचा शिरा तयार करण्यासाठी इथे मी 1 कप राजगिरा घेतलेला आहे. राजगिरा घेत असताना व्यवस्थित निवडून पाकडून घ्या, कारण यामध्ये अगदी बारीक असे खडे असतात. आता हा राजगिरा आपल्याला आहे तसाच कच्चा मिक्सरमध्ये दळून याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये घेतलेला 1 कप राजगिरा मी काढून घेतला आणि याचं छान सरसरीत आणि रवाळ असं पीठ आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे. हे पीठ तयार करत असताना अतिशय बारीक करायचं नाही, छान थोडंसं असं बारीक रव्यासारखं सरसरीत आणि थोडंसं रवाळ असं तयार करायचं आहे. जर खूप जाड असेल पीठ तर रव्याच्या चाळणीमधून हे पीठ चाळून तुम्ही घेऊ शकता. आता यासाठी आपल्याला इथे दूध पाणी लागणार आहे. तरी इथे निम्मे दूध आणि निम्मे पाणी असं प्रमाण मी घेणार आहे. तरी इथे आपल्याला 1.5 कप पाणी लागणार आहे आणि बाकीचं 1.5 कप इथे मी दूध घेते आहे. तुम्ही फक्त दूध किंवा फक्त पाणी वापरलं तरी चालेल. 1.5 कप पाणी आणि 1.5 कप दूध असं मी प्रमाण घेतलेलं आहे आणि मी घेतलेलं दूध 1 वेळा गरम करून थंड केलेलं आहे. कच्चं दूध वापरलेलं नाही. आता दूध पाण्याचं मिश्रण एका बाजूला गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. गॅस कमी करायचा आहे आणि दुसरीकडे आपण शिरा भाजून घेणार आहोत. तर इथे कढईमध्ये आता मी साजूक तूप घालते आहे. 3 ते 3.5 चमचे इथे मी साजूक तूप घेतलेला आहे. हा शिरा तुम्ही तेलात सुद्धा बनवू शकता. शेंगदाणा तेल तुम्ही उपवासामध्ये वापरू शकता आणि शेंगदाण्याच्या तेलामध्ये हा शिरा तुम्ही बनवू शकता. आता तूप हलकंच गरम झालं. यामध्ये काही मी सुके मेवे घेतलेले आहे. 4-5 काजू आणि 4-5 बदामाचे काप करून घेतलेले आहे. ते छान तुपावर असे परतून घ्यायचे. आता यातले थोडेसे काजू बदामाचे काप मी बाजूला करून घेते आहे. हे मी गार्निशिंगसाठी वापरणार आहे. सुकामेवा असेल तर वापरायचा आहे, नाही वापरला तरीही हा शिरा खूप छान चविष्ट बनून तयार होतो. आता लगेचच तयार करून घेतलेलं पीठ तुपामध्ये घालायचं आहे आणि मंद आचेवर हे पीठ आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. पीठ भाजत असताना गॅसची फ्लेम कुठेही फुल करायची नाही, कारण आपण राजगिरा कच्चाच वापरलेला आहे. त्यामुळे आता इथे हे पीठ अगदी मंद आचेवर छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे. जसा आपण रव्याचा शिरा भाजून घेतो तसंच हे पीठ सुद्धा आपल्याला रव्यासारखं भाजून घ्यायचं आहे. पीठ व्यवस्थित भाजलं गेलं की शिरा सुद्धा छान चविष्ट बनून तयार होतो आणि खाताना तो तोंडामध्ये चिटकत नाही. तुम्ही बाजूला बघू शकता दूध पाण्याचं मिश्रण गरम झालेलं आहे. छान उकळी आलेली आहे. गॅस मी आता बंद करून घेतलेला आहे आणि अगदी मंद आचेवर आपल्याला हे पीठ भाजायचं आहे. जसजसं हे पीठ भाजून होतं तसतसं छान हलकं होतं आणि मस्त असा सुवास दरवळायला लागतो. छान झटपट आणि भरपूर ऊर्जा देणारा असा हा शिरा आहे. तुम्ही कोणत्याही उपवासामध्ये हा शिरा बनवू शकता. तर इथे पीठ छान भाजून झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता पीठ छान भाजलं म्हणजे मस्त असं हलकं होतं. आणि आता या स्टेजला आपल्याला हे दूध पाण्याचं मिश्रण यामध्ये घालायचं आहे. तर दूध आणि पाणी छान गरम करूनच आपल्याला घालायचं आहे, गार घालायचं नाही. आता हे दूध पाण्याचं मिश्रण खूप गरम आहे, उकळतं आहे आणि कढई सुद्धा खूप तापलेली आहे. त्यामुळे थोडं थोडं करत आपल्याला हे पाणी आणि दूध यामध्ये सोडायचं आहे. एकदम घातलं तर खूप जास्त शिंतडे उडतात. यामध्ये जर तुम्ही फक्त पाणी वापरलं तर हा शिरा 4 ते 5 दिवस अगदी आरामात टिकतो. दूध घातल्यामुळे थोडासा लवकर वास लागतो, मात्र दुधामुळे शिऱ्याला चव खूप छान येते. आता थोडं थोडं करत हे सर्व मिश्रण आपल्याला यामध्ये घालायचं आहे. आणि आता व्यवस्थित मिक्स केल्यानंतर गॅसची फ्लेम कमी ठेवायची, यावर झाकण ठेवायचं आहे साधारण अर्धा ते 1 मिनिटं. आणि तुम्ही इथे पाहू शकता पिठाने पूर्ण दूध आणि पाणी शोषून घेतलेलं आहे. मस्त इथे हा शिरा इथे तयार झालेला आहे. छान घट्ट असा झालेला आहे. अजून यामध्ये आपण साखर घातलेली नाही.
आणि आता या स्टेजला आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे। तर इथे मी जेवढा राजगिरा घेतलेला होता तेवढीच इथे साखर बरोबरीने मी घेतलेली आहे। तुम्हाला साखर कमी घालायची असेल तर तुम्ही साखर 1-2 चमचे कमी घालू शकता। जर तुम्हाला साखरेचा राजगिराचा हा शिरा तयार करायचा नसेल तर तुम्ही बरोबरीने अगदी बारीक चिरलेला गूळ सुद्धा या शिऱ्यामध्ये वापरू शकता। साखर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर पुन्हा यावर मी झाकण ठेवलेलं होतं। गॅसची फ्लेम अगदी कमी होती। साखरसुद्धा खूप छान अशी शिऱ्यामध्ये एकजीव झालेली आहे। यामध्ये चवीसाठी थोडीशी वेलचीची पूड मी घातलेली आहे। जर तुम्ही उपवासामध्ये वेलची जायफळ पूड खात नसाल तर तुम्ही स्किप करू शकता। आणि आता यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे। मिठामुळे गुळाच्या पदार्थाला चव खूप छान येते, त्यामुळे थोडंसं मीठ मी इथे घातलेलं आहे। आणि आता मस्त असा हा शिरा इथे बनवून तयार झालेला आहे। गॅस मी बंद केलेला आहे आणि असा हा गरमागरम पौष्टिक उपवासामध्ये भरपूर ऊर्जा देणारा राजगिराचा शिरा झटपट बनवून तयार झालेला आहे। रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि हा शिरा एक वेळा नक्की बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल। बनवायला सोपाच आहे। आणि अशा छान आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तडका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।